महत्त्वाची बातमी समोर येते। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेकडून आरोपांचं सत्र अजून सुद्धा सुरू आहे। पुण्यामध्ये आलेल्या कासलेने पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडल्यात। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची चर्चा बंद दारात झाल्याचं त्याने म्हटलेलं आहे। तसंच मतदानाच्या दिवशी माझ्या खात्यामध्ये 10 लाख रुपये आले, जे वाल्मिक कराडच्या कंपनीतून आले असल्याचा दावा कासलेनं केलेला आहे। धनंजय मुंडे हे चुकीच्या पद्धतीने निवडून आले असून ईव्हीएम जवळ न थांबण्यासाठी मला 10 लाख रुपये दिले गेले, असा खळबळजनक आरोप सुद्धा कासलेनं केलाय। दरम्यान माझ्याकडे पुरावे असून मी सर्व गोष्टी उघड करण्यासाठी आलोय, यावेळेला रणजित कासलेंनी म्हटलेलं आहे। तसंच पोलिसांना शरण जाणार असल्याचंही कासलेने स्पष्ट केलंय। तुम्हाला 10 करोड रुपयाची ऑफर दिली होती, तुम्ही बोलले त्याच्या व्हिडिओमध्ये? हो बोललो, 10 करोडची म्हणजे निखिल गुप्ताचा, तो मुकेश गुप्ता नाटा सुरतचा बिल्डर आहे, 5,000 करोडचा मालक। त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण येतं ते मी पुरावे काढायला चालू केले होते, तेव्हा मला ऑफर आली। इन्कम टॅक्सचे सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात, त्या ठिकाणी पार्टी सुरू होते। आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झालेत ना त्याची चौकशी करा। मला बीड परळी सारख्या ठिकाणी मला का आराम दिला? पहिला प्रश्न। निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले, मला आराम दिला। दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला 10 लाख त्याच दिवशी का जमा झाले? धनंजय मुंडे आणि त्या काळ्यांच्या कंपनीच्या अकाउंट मधून, संत बाबू मामा कन्स्ट्रक्शन। तिसरा, त्याच दिवशी मला किडनॅप करून बार्शी करमाळ्याला का सोडलं? मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशनला?